मोदकाच्या आकाराचा आहे म्हणून मोदक लॅम्प आहे, बघू शकता। हो, गणपतीचं डेकोरेशन वगैरे हाताने बनवतो। लाकडी गणपतीचं डेकोरेशन सुद्धा ते हाताने बनवतो। हो, मला त्याप्रमाणे फुटाप्रमाणे याचे प्राइस वेगवेगळे आहे, कमी जास्त आहे। त्याचे जे साचे असतात बांबू बिर्याणीचे ते सुद्धा इथे तयार करून मिळतात डिमांड प्रमाणे। नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत बोरुडआळी इथे आणि ते असणार आहे पुणेमध्ये। इथे भाजी मंडई आहे, महात्मा फुले भाजी मंडई, त्याच्या मागच्या बाजूला ही बोरुडआळी आहे। तिथे तुम्हाला बांबूच्या सगणार आहेत ज्या आपण सुशोभीकरणासाठी वापरणार आहोत। घरामध्ये आपण डेकोरेटिव्ह आयटम म्हणून यांचा वापर करू शकतो। इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळणार आहेत। बघा, खूप छान छान वस्तू आहेत। पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल या व्हिडिओचा। पण बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या खूप साऱ्या वस्तू आहेत डिझायनर मध्ये, तुम्ही बघू शकता खूप वस्तू आहेत, त्या सगळ्या आपण आज पाहणार आहोत। ही रवळी आहे, गावाकडे जास्त वापर होतोय बघा या रवळीचा। हे बघा, ही आहे टोपली, हे सूप आहे, ही फुलांची करंडी आहे बघा। हे तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम म्हणून यांचा वापर करू शकता ह्या सगळ्या गोष्टींचा। हे बघा, इथे लहान आकाराची सुद्धा टोपली तुम्ही बघू शकता बघा, म्हणजे ही डेकोरेटिव्ह आयटम म्हणून आपल्याला यूज होणार आहे। तसंच छोटं सूप आहे छोट्या आकाराचं, हे सगळं तुम्ही डेकोरेशन मध्ये ठेवू शकता बघा। खूप छान छान व्हरायटी आहे, तिकडे बघू शकता तुम्ही। तिथे राजहंसाच्या आकाराची सुद्धा एक टोपली आहे बघा। बघा, इथे हे राजहंसाच्या आकाराचे तुम्हाला टोपल्या किंवा आपण फुलदाणी वगैरे बोलू शकतो, काही डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्ही ठेवू शकता बघा। खूप छान असं बनवलेलं आहे, छोट्या आणि मोठ्या आकाराचे दोन्ही आहेत बघा। बघा, भाकरी ठेवण्यासाठी पण छान याचा उपयोग होऊ शकतो, अशी टोपली आहे छोट्या आकाराची। तसंच हे झाकण असलेली एक टोपली आहे, याचा पण उपयोग तुम्ही ठेवू शकता, म्हणजे काही फळं ठेवण्यासाठी पण करू शकता तुम्ही, किंवा भाकरी आणि चपातीसाठी पण करू शकता। तसंच इथे बघा तुम्ही वरती आपण दिवाळीच्या वेळेला पण याचा उपयोग करू शकतो, किंवा डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण करू शकतो। आपण बल्ब वगैरे लावून याला घराच्या बाहेर किंवा आतमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो। छान अशी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते इथे। हे बघा, हे वेगवेगळ्या आकाराचे फळं ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत। प्राइस पण हे टाकते, ते छोट्या आकाराचे सूप बघू शकता बघा, लहान मोठ्या आकारांचे पण आहेत, म्हणजे अगदी भातुकलीच्या खेळासाठी पण तुम्ही लहान मुलींना देऊ शकता हे घेऊन। हे बघा, याची प्राइस काय आहे? हे 300 रुपीजला आहे बघा। डेकोरेटिव्ह आयटम म्हणून तुम्ही उपयोग करू शकता याचा। बांबू पासून तयार केलेला कंदील आहे, खूप छान आहे बघा, बारीक काम केलेलं आहे त्याच्यावरती, पूर्ण अँटिक पीस तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा हे सगळे। आता मोदक लॅम्प आहे, हा 400 रुपीजला यांच्याकडे मिळणार आहे बघा। मोदकाच्या आकाराचा आहे म्हणून मोदक लॅम्प आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, हे तसं हे घंटीच्या आकाराचं आहे।
याच्या किती वर्ष झाली तुम्हाला नाही काम करता? अशी थोडी माहिती सांगाल आम्हाला. बोललो तर माहिती किती वर्षापासून करताय हे सगळं काम? 50 वर्ष झालं. 50 वर्ष. अच्छा. आणि हे सगळं काय काय इथे तुमच्या इथे आहे मिळतंय? आमचे सुटे टोपले अजून काय पडदे आहे. वर्षभर इथे तुम्ही असता ना? वर्षभर हे सगळं इथे असतं. सगळं मटेरियल बघा तुम्हाला अवेलेबल असणार आहे आल्यावरती. शुक्रवार पेठमध्ये बोरुड आळीमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळणार आहेत बघा. तुम्ही सगळं स्वतः तयार केलेलं आहेत ना बांबू पासून? नाही काय काय तयार करून घेतो, काय काय बिना तयार करून केलेलं असतं आमचं. हो का? म्हणजे या टोपल्या वगैरे तुम्ही इथे नाही नाही आता आई इथेच आणतो आम्ही. विकत आणता का? त्यामुळे फक्त बॅनरच्या काट्या बिट्या काढतो, हा. बाकी सगळं विकत आणतो. बाहेर विकत आणतो. हा. आणि मग तुम्ही गणपतीचे डेकोरेशन पण घेता? हो गणपतीचं डेकोरेशन वगैरे हाताने बनवतो. लाकडी गणपतीचं डेकोरेशन सुद्धा ते हाताने बनवतो. हो आणि आम्ही जशी डिझाईन सांगू तसं तुम्ही हो हो जे डिझाईन सांगेल त्या डिझाईन बनवून घेऊ. म्हणजे हल्ली प्लॅस्टिकचा आणि थर्माकोलचा वापर जिथे होतो तर प्रदूषण सुद्धा भरपूर प्रमाणात होतं. तर हा चांगला ऑप्शन आहे. तुम्ही लाकडी जर डेकोरेशन करून घेतलं गणपतीमध्ये वगैरे तर खूप आपल्याला सामाजिक उद्देश पण पूर्ण होऊ शकतो आणि प्रदूषणाला पण आपण आळा घालू शकतो इथे. फळांचं आहे ना हे बघा. आता हे बास्केट तुम्ही बघू शकता इथे विथ कव्हर आहे त्याला वरती. त्याचा तुम्ही बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयोग करू शकता. म्हणजे फळं ठेवण्यासाठी, भाजी ठेवण्यासाठी असा उपयोग करू शकता. छान छान वस्तू तुम्ही इथे बघताय बघा. मोठ्या छोट्या आकारामध्ये तुम्हाला मिळणार आहे. मोठ्या आकाराच्या वस्तू असतील तर थोड्या त्यांच्या किंमत वाढेल इथे. इथे तुम्ही बघू शकता सगळं रॉ मटेरियल ठेवलेलं आहे. म्हणजेच बांबूपासून वस्तू बनतात. मग ते बांबू सगळे आहेत ते इथे ठेवलेले आहेत बघा. आणि जसा त्यांचा यूज होईल तसं तसं ते वापरतात. हे सगळं रॉ मटेरियल इथे आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता इथे काम करताना माणसं बघू शकता. संपूर्ण दुकानं त्यांची पूर्णपणे भरलेली आहेत. हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत तिथे ठेवलेल्या. इथे बघू शकता आपण खूप सुंदर सुंदर असं बांबूपासून बनवलेला टोपला आहे. त्यानंतर सूप सुद्धा तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये इथे बनवून मिळतील. त्यानंतर त्याचे बास्केट बघू शकता ते काश्मीर वरून ते मागवतात. आणि आता दुसऱ्या ज्या डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते त्रिपुरावरून ते मागवतात. त्रिपुरावरून त्यांचे हे प्रोडक्ट सगळे इथे येतात. आणि इथे ते बांबूपासून जे करतात ते या टोपल्या आणि सूप इथे ते करतात बघा. बाकी या सगळं जे दिसतंय एकदम डेकोरेटिव्ह आयटम्स त्या सर्व ते त्रिपुरावरून मागवतात. त्यानंतर असे छान असे वेगवेगळ्या शेप मधले आकाश कंदील्स आहेत बघा. खूप मस्त मस्त असे डेकोरेशन चे आयटम्स आहेत. त्यानंतर चपातीचा डब्बा, आपण पोळ्यांसाठी जो डब्बा वापरतो तो आहे हा. पाहू शकता इथे छान असं याला वरती झाकण पण आहे. मस्त असं हा ऑप्शन आहे बघा. तुम्हाला स्टीलचा वगैरे नको असेल तरी असं छान घरात पण छान वाटतं ते किचन मध्ये आपल्या. त्याच्यामध्ये पण 2 साईज आहेत बघा. इथे तरी 2 आहेत. वेगवेगळ्या साईज तुम्हाला अजून मिळतील. लाईन आहे. लाईन सर्व यांची दुकान आहेत. तिथे त्यांची मागे घरं आहेत बघा. आणि ते शिड्या पण तुम्हाला इथे मिळतात बांबूपासून तयार केलेल्या. हे असे वेगवेगळ्या आकारातले हे शेप वगैरे जे असते लग्नामध्ये याचा वापर होतो. असे छान असा हा त्याच्यामध्ये तुम्ही लाईट लावू शकता. आकाश कंदील आता बत्ताच्या आकारातले
ह्याच्यात तुम्ही हे डायनिंग टेबलवर पण ठेवू शकता. त्याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे ठेवून खूप छान असा लुक येणार आहे तुमच्या किचनला किंवा डायनिंग टेबलला. त्यानंतर अशा कलर मधल्या टोपल्या आहेत बघा. छान छान असं हे डेकोरेशन आहे. समोर दिसते महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन आहे. आणि ही जी मंडई आहे भाजी मंडई त्याच्या बरोबर बॅक साईडला ही संपूर्ण बुरुडाळी दिसते आपल्याला. त्या शिड्या पण तुम्ही इथे बघू शकता. खूप अशा उंच आहेत, मोठ्या आहेत. त्याच्यामध्ये पण साईज नुसार तुम्हाला इथे सर्व वेगवेगळे रेट आहेत. अगदी तुम्हाला 20-30 पासून तुम्हाला या सर्व वस्तू मिळणार आहेत. एकदम छोटी साईज मध्ये टोपली बघू शकता. ओके, कमीत कमी 20 रुपयांपासून तुम्हाला इथे या वस्तू मिळत आहेत. 20 रुपयांपासून या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत बघा. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत ही जी आहे दुकानं ती चालू असतात. नक्की एकदा विजिट करा. बघा इथे बघू शकता या बांबूच्या शिड्या आहेत. 80 रुपीज पासून 120 फुटापर्यंतच्या या सर्व शिड्या तुम्हाला इथे बघायला मिळतात. खूप उंच अशी ही शिडी आहे बघा. तुम्हाला त्याप्रमाणे फुटाप्रमाणे याचे प्राइस वेगवेगळे आहे, कमी जास्त आहे. त्यानंतर तुम्ही जे बांबू बिर्याणी खाता हॉटेलमध्ये जाऊन हे बघा, तर त्याचे जे साचे असतात बांबू बिर्याणीचे ते सुद्धा इथे तयार करून मिळतात डिमांड प्रमाणे. तर आजचा हा तुम्हाला नाविन्यपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे ह्या वस्तू ज्या आहेत अँटिक पीस आहेत ते सगळ्यांनाच घेता येतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.